पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना आणि मनसेच्या युतीची आज घोषणा होण्याची शक्यता। जागावाटपासंदर्भात मातोश्री आणि शिवतीर्थभर बैठकांच्या फैरी। जागावाटप पूर्ण होईपर्यंत युतीच्या अधिकृत घोषणेची घाई नको, राज ठाकरेंची भूमिका। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी, दिंडोशीमधील जागेचा पेच कायम। वर्षावरील बैठकीनंतर आज पुन्हा शिवसेनेची बैठक। महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात। जवळपास 180 जागांवर शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत। 30 ते 40 जागांवर तोडगा बाकी, सूत्रांची माहिती। पुणे पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी। 3 दिवसांपासून अजित पवार पुण्यामध्ये ठाण मांडून सकाळपासून अजित पवारांकडून बारामतीमधील हॉस्टेलमध्ये भेटीगाठी सुरू। अजित पवारांची राष्ट्रवादी बीएमसी स्वबळावर लढणार की युतीमध्ये, याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता। दुपारी पत्रकार परिषदेमधून राष्ट्रवादी भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती। आता तो विषय संपला, काही नेत्यांसोबत आता भेट होईल। नाराजीच्या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवारांकडून पूर्णविराम। महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात। आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत। ऑफलाईन पद्धतीनेही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। केंद्राच्या योजनांमधून महाराष्ट्राला 147 लाख कोटी। महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या सहकार्यानं अनेक विकास कामं राबवल्याचं स्पष्ट। केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची। मुंडवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ। अमेडिया कंपनीकडील इरादापत्र उद्योग संचालनालयाकडून रद्द। शिमल्यामध्ये रुग्ण आणि डॉक्टरमध्ये जोरदार हाणामारी। क्षुल्लक वादातून दोघांमध्ये वॉर्डमध्येच हाणामारी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रुग्णाच्या नातेवाईकांनी निदर्शनं केल्यानंतर डॉक्टर निलंबित। उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट। ख्रिसमसनंतर किमान तापमानामध्ये हलकी वाढ होणार। नव्या वर्षाच्या स्वागताला पारा चढा राहण्याची शक्यता।